एव्हरीवन. आज आपण ब्रिज कोर्सच्या अंतर्गत इयत्ता 7वी विषय विज्ञान यावर आधारित कृतीपत्रिका क्रमांक 12 ही समजून घेणार आहोत. त्याचबरोबर या कृतीपत्रिकेवर आधारित जो काही सराव संच आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवून घेणार आहोत. मग यामध्ये आपल्याला नेमकी काय बघायचं आहे तर नैक रेषीय गती म्हणजे काय, आंदोलित गती, वर्तुळाकार गती, नियतकालिक गती, यादृच्छिक गती या गतींविषयी आपल्याला थोडक्यात माहिती घ्यायची आणि हे सगळे गतीचे प्रकार आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचे. मग आता नैक रेषीय गती म्हणजे काय तर बघा, एका सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूच्या गतीला नैक रेषीय गती असे म्हणतात. म्हणजे वस्तू जी आहे ती गतिमान झाल्यावर एका सरळ रेषेत न जाता ती वेगवेगळ्या मार्गाने जाऊ शकते. मग अशा गतीला आपल्याला नैक रेषीय गती म्हणायचं आहे. मग आता गतींचे प्रकार, मग पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे आंदोलित गती. मग आंदोलित गती म्हणजे काय तर आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आंदोलित गती म्हणतात. त्याआधी आपण आंदोलन म्हणजे काय ते समजून घेणार आहोत. मग आंदोलन म्हणजे काय तर या चित्रात ज्या प्रकारे तुम्हाला दिसत आहे की एक मुलगी जी आहे ती झोपाळा खेळते. मग ती बलाच्या मदतीने काय करते, तो झोपाळा एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे नेते. पुन्हा तो झोपाळा त्या दुसऱ्या टोकाकडून पहिल्या टोकाकडे पुन्हा येताना आपल्याला दिसत आहे. मग यालाच काय म्हणतात तर आंदोलन म्हणतात. समजतंय? आंदोलन म्हणजे काय तर एका टोकाकडून दुसऱ्या टोकाला पुन्हा दुसऱ्या टोकाकडून पहिल्या टोकाकडे जेव्हा हेलकावे घेतले जातात त्या हेलकाव्याला काय म्हणतात, आंदोलन म्हणतात. आणि त्याच आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आपल्याला आंदोलित गती म्हणायचं आहे. जसं या ठिकाणी तुम्हाला घड्याळ दिसत आहे बघा, त्याचा जो काही लोलक आहे किंवा जो टोल आहे तो एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे जातो, पुन्हा मध्ये येऊन पुन्हा पुढच्या दिशेकडे जातोय. मग या हेलकाव्यांना किंवा या आंदोलनाला आंदोलित गती म्हणतात. मग आंदोलित गतीचे जर उदाहरणं बघितलं तर पक्षी ज्यावेळेस उडतात बघा, त्यावेळेस पक्ष्यांची जी पंखांची हालचाल होत असते वर खाली, तर ती त्यांच्या एका विशिष्ट प्रकारे होत असते आणि त्या पंखांमध्ये जे आंदोलन तयार होत असतं त्या आंदोलनामुळे त्या ठिकाणी आंदोलित गती निर्माण होते आणि मग तो पक्षी उडत असतो. मग हे तुम्हाला आंदोलित गतीमध्ये लक्षात ठेवायचं आहे. नंतर दुसरा गतीचा प्रकार बघा की वर्तुळाकार गती. मग वर्तुळाकार मार्गाने असणाऱ्या वस्तूला वर्तुळाकार गती म्हणतात. जसं या चित्रामध्ये तुम्हाला हा पाळणा दिसत आहे आणि हा पाळणा काय करतोय, वर्तुळाकार मार्गाने फिरत आहे. किंवा सायकलचं चाक बघा, ते पण वर्तुळाकार मार्गाने फिरत असतं. मग किंवा आपल्या घरातला पंखा झाला, आपण पंखा ऑन केला का तो सुद्धा वर्तुळाकार मार्गाने गोल फिरत असतो. मग अशा गतीला आपल्याला वर्तुळाकार गती म्हणायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा यादृच्छिक गती. आता यादृच्छिक गती म्हणजे काय तर गतीची दिशा व चाल सतत बदलत असते, त्या गतीला यादृच्छिक गती असे म्हणतात. जसं या ठिकाणी फुलपाखरू दिसत आहे की एक मुलगी त्याला पकडताना दिसत आहे आणि तो फुलपाखरू कशा पद्धतीने त्याच्या दिशेमध्ये आणि गतीमध्ये बदल करत आहे हे आपल्याला दिसत आहे. म्हणजेच फुलपाखरू उडताना काय करत असतं, गती आणि दिशा किंवा त्याची जी चाल आहे ती सतत बदलत असतो. मग अशा गतीला आपल्याला यादृच्छिक गती म्हणायचं आहे. किंवा एखादी मण्यांची माळ आहे बघा, मग मण्यांची माळ जर अचानक तुटली आणि खाली जमिनीवर पडली, फरशीवर पडली तर काय होतं, ते मणी जे आहे ते वेगवेगळ्या दिशेला आणि वेगवेगळ्या गतीमध्ये पसरतात. मग त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला ते यादृच्छिक गतीचं उदाहरण घेता येणार आहे. किंवा अजून जर बघितलं आपण की जे लहान बाळ असतं बघा, जे गुडघ्यांवरती रेंगाळतं किंवा चालतं आपण असं म्हणूया, ते सुद्धा ज्यावेळेस चालतं त्यावेळेस त्याची जी काही दिशा किंवा चाल सतत बदलत असते. मग ते सुद्धा यादृच्छिक गतीचं उदाहरण आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग आता कोणकोणत्या गतीमध्ये कोणकोणता बदल आहे हा आपल्याला थोडक्यात लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर शेवटची जी काही गतीचा प्रकार आहे तो म्हणजे नियतकालिक गती. मग ज्या गतीमध्ये वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूमधून पुन्हा पुन्हा जाते. हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. काय आहे, पुन्हा पुन्हा त्या बिंदूमधून ती गती जेव्हा जाते किंवा
ती वस्तू जात असते तेव्हा त्याला आपल्याला नियतकालिक गती म्हणायचं आहे. मग उदाहरणार्थ घड्याळ घ्या. घड्याळाचा जो काही सेकंद काटा आहे, तास काटा आहे आणि मिनिट काटा आहे, तो त्याच्या ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून सतत जात असतो आणि यालाच मग आपल्याला काय म्हणायचं आहे, नियतकालिक गती म्हणायचं आहे. किंवा पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणं बघा, बरोबर, ते सुद्धा नियतकालिक गतीचं उदाहरण आहे. 24 तासामध्येच ती एक फेरी पूर्ण करते. किंवा अजून जर उदाहरण घेतलं तर मग चंद्रग्रहण आहे, सूर्यग्रहण आहे, यामध्ये सुद्धा आपल्याला नियतकालिक गती बघायला मिळते. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी गतीचे हे 4 प्रकार बघितले. मग पहिल्या प्रकारामध्ये आपण आंदोलित गती बघितली की आंदोलनामुळे जी गती प्राप्त होते त्याला आंदोलित गती म्हणतात. मग आंदोलनाचा अर्थ आपण बघितला की एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जेव्हा वस्तू हेलकावे घेत असते तर त्या हेलकाव्यांना आपल्याला आंदोलन म्हणायचं आहे. त्यानंतर वर्तुळाकार गती आपण बघितली की वर्तुळाकार मार्गाने जर फिरत असेल वस्तू तर वर्तुळाकार गती. यादृच्छिक गतीमध्ये काय बघितलं की दिशा आणि चाल सतत बदलत असते, मग त्याला यादृच्छिक गती म्हणतात. नियतकालिक गती म्हणजे काय की ती वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून पुन्हा पुन्हा जात असते, त्याला नियतकालिक गती म्हणतात. मग एखादी वस्तू गतिमान असताना तिला एकाच प्रकारची गती असेल असे नाही, गती बदलत असते, बरोबर आहे की नाही, ती एकाच सारखे असणारे असं नाही. मग बघा, चालीच्या मदतीने आपण त्या वस्तूची गती काढू शकतो. मग चाल म्हणजे काय तर एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास त्या वस्तूची चाल असे म्हणतात. मग चाल काढण्याचं सूत्र दिलेलं आहे, या सूत्राचं तुम्हाला वहीमध्ये लिखाण करून घ्यायचं आहे किंवा पाठांतर ठेवायचं आहे. मग चाल बरोबर पार केलेले अंतर भागिले अंतर पार करण्यास लागणारा वेळ, समजतंय. मग हे आहे चालीचं सूत्र. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी नैकरेषीय गती म्हणजे काय बघितलं आणि गतीचे जे काही प्रकार आहे ते थोडक्यात समजून घेतलेले आहे. मग आता यावर आधारित जो काही सराव संच आहे आपण सोडवायला सुरुवात करू. मग प्रश्न क्रमांक 1 दिला आहे बघा, परिसरातील गतिमान असणाऱ्या विविध वस्तूंची यादी करून त्यांच्यामध्ये गतीचे कोणकोणते प्रकार दिसतात याचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. मग जसं आपल्या घरातील जो काही फॅन आहे किंवा पंखा आहे त्याच्यामध्ये आपल्याला वर्तुळाकार गती बघायला मिळत असते. त्यानंतर बाहेर जर आपण बघितलं तर उडणारे जे काही पक्षी आहे तर त्या पक्ष्यांमध्ये आपल्याला कोणती गती बघायला मिळते तर त्या पक्ष्यांमध्ये आपल्याला आंदोलित गती बघायला मिळते. त्याचबरोबर फुलपाखरू असेल तर यादृच्छिक गती आपल्याला बघायला मिळते. मग अशा प्रकारे तुम्ही किंवा एखादी मोटरसायकल किंवा वाहन जात असेल तर त्या ठिकाणी आपल्याला नैकरेषीय गतीसुद्धा बघायला मिळत असते. मग या प्रकारे हे गतीचे प्रकार आपल्याला दिसतात बाहेर परिसरामध्ये. आता प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे बघा, खालील चित्रावरून गतीचे प्रकार ओळखा. मग या ठिकाणी फॅनचं चित्र दिलेलं आहे. फॅन हा वर्तुळाकार मार्गाने फिरत आहे म्हणून ही वर्तुळाकार गती आहे. त्यानंतर एक सायकल चालवताना माणूस दाखवलेला आहे. जर तुम्ही विचार केला सायकलच्या चाकाचं फिरणं जर बघितलं तर ते वर्तुळाकार आहे, परंतु पॅडल मारताना काय होतं, एका ठराविक वेळेनंतर ते पॅडल विशिष्ट बिंदूतून पुन्हा पुन्हा जातं आहे, बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी याचं योग्य उत्तर काय आहे, नियतकालिक गती हे त्याचं योग्य उत्तर आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर चित्र क्रमांक 3 मध्ये आपल्याला फुलपाखरू दिसत आहे, म्हणजे या ठिकाणी यादृच्छिक गती हे त्याचं योग्य उत्तर आहे. चौथ्या आकृतीमध्ये जो काही झोपाळा आहे तो वर्तुळाकार फिरतोय म्हणून या ठिकाणी वर्तुळाकार गती आहे. आणि हे जे काही पानं दिसत आहेत यांचा जर विचार केला तर हे यादृच्छिक गतीमध्ये जाणार आहे, हे लक्षात ठेवा. आता प्रश्न क्रमांक 3 बघा, जर एक वाहन 7 तासामध्ये 350 किलोमीटर अंतर पार करत असेल तर ते वाहन एका तासामध्ये किती अंतर पार करते हे सूत्रावरून आपल्याला काढायचं आहे. तर चाल काढण्याचं सूत्र काय आहे, मग चाल बरोबर कापलेले एकूण अंतर भागिले लागणारा एकूण वेळ. मग या ठिकाणी एकूण अंतर किती आहे, 350 किलोमीटर भागिले लागणारा वेळ 7 आहे. मग 7ने 350ला भाग दिल्यानंतर तुमचं उत्तर किती येणार आहे, 50 हे योग्य उत्तर येणार आहे. म्हणून त्या वाहनात ते जे काही वाहन आहे ते एका तासामध्ये 50 किलोमीटर अंतर पार करणार आहे. आता प्रश्न पुढे बघा, करून पहा व शोध घ्या.
झोपाळ्यावर झोके घेताना झोपाळ्याचे निरीक्षण करा व गतीचे प्रकार सांगा. जसं झोपाळा काय होतो, एका टोकाकडून पुढच्या टोकाकडे जातो, पुन्हा त्याच टोकाकडे येत असतो. मग यामध्ये जो काही हेलकावा असतो किंवा जे काही आंदोलन असतं, मग या ठिकाणी हा झोपाळ्याचा आंदोलित गतीचा प्रकार आहे हे आपल्याला कळत आहे या ठिकाणी. मग योग्य उत्तर आहे आंदोलित गती. त्यानंतर आकाशामध्ये पक्षी उडत असताना निरीक्षण करावं, त्यामधील गतीचे प्रकार ओळखा. मग आता पक्षी उडत असताना त्यांच्या पंखांचा वापर करतात. मग पंखसुद्धा काय होतात, वर खाली जातात, बरोबर, एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे. मग यामध्ये सुद्धा याचं योग्य उत्तर आहे आंदोलित गती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा. एक सरळ रस्त्यावर सायकल चालवा व सायकल चालवत असताना तुमची सायकल व सायकलचे चाक याचे निरीक्षण करून गतीचे प्रकार ओळखायचे आहे. मग सायकल चालवताना काय होतं या ठिकाणी आपण नियतकालिक गती आहे असं म्हणणार आहोत सायकलच्या चाकामध्ये. मग योग्य उत्तर नियतकालिक गती आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी जो काही सराव संच आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवून घेतलेला आहे. मग अशाच प्रकारचे सोडवलेले जे काही सराव संच आहे किंवा कृतीपत्रिका आहे त्या पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.